मोदी-शहांची स्वतंत्रपणे राष्ट्रपतींसोबत भेट 5 ऑगस्टपूर्वी भेटीनं विविध चर्चांना उधाण। यापूर्वी 5 ऑगस्टलाच मोदी सरकारचे ऐतिहासिक निर्णय घेतले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिवरिष्ठ पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली। संघाचं शताब्दी वर्ष, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि भाजपतल्या संघटनात्मक बदलांवरती चर्चा झाल्याची माहिती। भाजपच्या विविध सेलची आज बैठक। मुंबईतील मराठी, हिंदी आणि गुजराती मतं वळवण्याबद्दल मंथन होणार। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवर नवी रणनीती। पुण्यातल्या आंदोलक मुलींच्या तक्रारीत तथ्य नसल्यामुळे अॅट्रॉसिटी दाखल करता येणार नाही। पुणे पोलिसांचं रात्री 3:30 वाजता पत्र, माझाच्या हाती पत्राची कॉपी। पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या 3 मुलींचा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्रभर ठिय्या। रोहित पवार, सुजात आंबेडकर मुलींच्या भेटीला, पोलिसांवरती कारवाईसाठी मुली ठाम। पतीला मारहाण करून पत्नीचं अपहरण। पुण्याच्या खरपुरी गावातील प्रकार। आंतरजातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा अनधिकृत बांधकामावर हातोडा। नारेगाव परिसरातील कारवाई। दंगल नियंत्रण पथकासह 200 पोलीस कर्मचारीही तैनात। सैन्य दलांवरील टीकेवरून राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडनं कानउघाडणी। तुम्ही सच्चे भारतीय असाल तर असं बोलू नका, सुप्रीम कोर्टाने खडसावलं। महादेवी हत्तीणीला वनतारात नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या 140 जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। कारवाई विरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांचीही उद्या बैठक। कबूतरखाना बंद करणं योग्यच असल्याची मनसेकडनं जनजागृती। सांस्कृतिक दहशतवाद नको, मनसेचा सल्ला। दादरमधील कबूतरखान्यावरती सध्या ताडपत्री। मंत्रीपद जाऊनही धनंजय मुंडे अजूनही सरकारी बंगल्यातच। बंगला न सोडल्यामुळे मुंडेंना 42 लाखांचा दंड। मंत्री छगन भुजबळ अजूनही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत, तक्रार नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार। मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू। पदाधिकाऱ्यांशिवाय कुणालाही प्रवेश नाही। पनवेलमधल्या डान्सबार तोडफोड प्रकरणी मनसे नेते योगेश चिलेंना अटक। शनिवारी रात्री पनवेलच्या नाईट रायबर बारवर त्यांनी दगडफेक केली होती। महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक। महामंडळ वाटप आणि इतर मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा होणार। शिंदेंच्या नेत्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मित्रपक्षात प्रवेश मिळत असल्यामुळे नाराजीचा सूर। झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांचं निधन। अल्पशा आजारामुळे वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास। नवी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।